भक्त ऐसे जाणा जे देही उदास, आणि गेले आशा पाश निवारोनी. भक्त ऐसे जाणा, ते भक्त असे आहेत की ते बाकीचं सगळं विसरून जातात देवासाठी, आणि देवही त्यांच्यासाठी सगळं विसरून जातो आणि त्याच्याशी एकरूप त्या भक्तांसाठी होतो. म्हणून तरी पर्यंताची कहाणी, पर्यंताची कहाणी म्हणजे आवडत्या गोष्टी ज्या आहेत या जर सांगायला लागलो तर मला भुरळ पडते, आणि मग मी ते सांगतच राहतो. अर्जुना, तिथं कोण आहेत? फक्त भगवंत आणि अर्जुनच आहे, दोघच जण आहेत, बाकीचं कोणी नाही आहे. ऐक, आलं का लक्ष? तू भक्त, मी देव, आपण दोघच जण. अशा प्रकारे दोघच जण आहेत तिथं, कारण की बाकीच्याला ते रुचत नाही ना, हे ज्ञान रुचणार नाही. आणि न रुचल्यामुळे ते मायाच अशी आहे की त्याला ती माया बाकीच्याला बाजूला घेऊन जाईल. आता कुरुक्षेत्रावरती तिथं भगवंत अर्जुनाला गीता सांगत होते, तिथं लोक नव्हते का? बाकीचे सगळे होते, तरी पण त्या मायेने सर्वांना बाजूला घेऊन गेले. फक्त अर्जुनालाच ते समजत होतं सगळ्या काही गोष्टी. हा, अर्जुनाला ते लक्षात, आणि संजयाला दिव्य दृष्टी दिलेली होती. म्हणून तो तिथं पाहत होता, वाड्यात बसलेला होता, राजवाड्यात धृतराष्ट्रासमोर, आणि धृतराष्ट्राला ते सांगत होता. धृतराष्ट्राला काही दिसत नव्हतं, फक्त ऐकाय संजय काय काय सांगतो ते ऐकत होता तो. व्यासांची कृपा ती होती, व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली की बाबा तू पाहशील आणि हे वर्णन तिथं सांग त्यांना, धृतराष्ट्राला. म्हणून त्या धृतराष्ट्र अंध होता, तो धृतराष्ट्र होता, राष्ट्र धरून राहिलेला होता, काही सोडायला तयार नव्हता. त्याची बुद्धिमत्ता कशी होती? तरी त्याला त्याचं भाग्य असं आहे काहीतरी, मागच्या जन्मींचं काहीतरी असेल की त्याला हे ऐकायला तरी निदान मिळालं. म्हणून इथं ऐकायला सुद्धा कोणी येत नाही लवकर. म्हणजे हे ज्ञान जे आहे ते भगवंत माया पसरतो का, ते थांबूच नको इथं, तू निघलं इथून. आणि इथं जरी बसलेला असला तरी त्याच्या डोक्यात विचार दुसरे चालू असतात कुठले तरी. हे ज्ञान ऐकायला कोण तयार आहे? घ्यायला कोण नाही, कोणीच नाही. माया आहे ती, आणि ती माया तिथपर्यंत त्याला येऊ देत नाही. माया त्याला बसू देत नाही, ऐकू देत नाही. त्याला असं वाटतं केला आपण परमार्थ भरपूर, आहे की नाही? तुम्ही नामस्मरणाला बसा, चिंतनाला बसा बरं. सद्गुरूंनी जी माळ दिलेली आहे, जो मंत्र म्हणायचं सांगितलेला आहे, गुरुदेवांनी सांगितलेलं असतं की 11 वेळा दररोजच्या निदान 11 माळी जप. आपण किती जपतो सांगा बरं? खरा भक्त तो गुरुनी 11 सांगितले तर तो म्हणाल नाही माझं कायम चालू राहणार आहे जप. तसं सोहम जप तर कायम चालू आहे, पण तो आपल्याला कळत नाही. तो ठसला पाहिजे, शिक्का मुहूर्त झाला पाहिजे. कुठं? हृदयामध्ये, मनामध्ये. काय तो तर चालूच आहे, पण हा जप किती वेळा होतो? अवघड आहे. तो एक माळ सुद्धा जपत नाही, मग तो कसला आला भक्त आहे का? नाम घ्यायचं म्हटलं तर त्याला जड जातं, त्याच्या तोंडातून निघत नाही, तो भक्त नाही. म्हणून भगवंत म्हणतात की या भक्तांच्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर मी सांगायला गेलो तर मला भुरळ पडते. ए भुलीची बारणी. आणि मग मी त्या गोष्टी तुम्हाला सांगतच राहतो सतत. म्हणून का आम्हा
वेगा आली उत्तमा, एरवी काय प्रेमा अनुवादू असे. म्हणून सहज अशी उपमा देऊन गेलो मी. बाकी प्रेमाचे वर्णन करता आले का आहे का? इतर प्रेमाचं वर्णन करता आलं का? नाही. देव म्हणतात मी फक्त मला बुरळ पडते. आता असो हे किरटी ते प्रियांची या गोष्टी, दुना थाव उठी आवडी गा. म्हणून अर्जुना तू आता एक काम कर की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय कर तर बाजूला ठेव. कारण आवडत्या विषयाविषयी किंवा आवडत्या मनुष्याविषयी ज्या गोष्टी निघाल्या असता काय त्याची आवड वाढत जाते. ठीक आहे. दुना थाव उठी आवडीत का हे सांगत गेलं तर आणखी त्या दुप्पट वाढतात पण कमी होत नाही. ठीक आहे. आपण एखाद्या प्रिय माणसाजवळ बसलो आणि एखादी गोष्ट निघाली की ती कमी कमी होत जाते. ठीक आहे. पण इथं भगवंत काय सांगतात की मी ह्या जर भक्तांच्या विषयीच्या गोष्टी मी जर सांगत राहिलो तर त्या भक्तांच्या विषयीच्या गोष्टी वाढत जातात पण कमी होत नाही. दुना ठाव उठी आवडी गा, तयाई वरी विपाये प्रेमळू संवादिया होय, ते गोडीशी आहे कंटाळे मग. आतून कदाचित गोष्ट ऐकणारा प्रेमळच भेटला तर काय होतं मग त्या गोष्टीला उपमा देता येईल का काही? ऐकणारा जर खरा भेटला नाही नाही सांगाच देवा, सांगाच पुढचं अजून सांगा, तर मग देव अजून सांगतच राहतात ना. जसं आपण गप्पा मारत बसलो पुढचा ऐकणारा जर पक्का भेटला, जसं आपण सांगतच राहतो हे असं झालं ते तसं झालं अमुक झालं फलाना झालं, तसं इथं भक्तांच्या प्रेमाच्या गोष्टींचं चाललंय. इथं संसारिक गोष्टी नाही. इथं काय चालू आहे? भक्तांचं प्रेम कसं आहे, कशी भक्ती आहे, या प्रेमाविषयी भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि अर्जुनाला ते अधिक सांगावं असं वाटतंय. अर्जुन म्हणतो अजून सांगा मला, अजून सांगा देवा मला, अजून सांगा. कसा भेटला भक्त इथं? प्रेमळ भेटला, ऐकणारा भेटला. म्हणून देवही गोडीने सांगतायत. ते जर ऐकलंच नसतं देव म्हणलं माझं काय घेणं पडलं, तुला ऐकायचं तर ऐक ना, चालून निघून जाईल. पण तो प्रेमळ भेटला, ऐकणारा भक्त भेटला म्हणून देव सांगतायत. अलग लक्षात. तयाही वरी विपाये प्रेमळू संवादिया होय, ते गोडीशी आहे कंटाळे मग. मनोनिगा पंडुसुता तू प्रियो आणि तूची श्रोता, वरी प्रियांची वार्ता प्रसंगे आली. म्हणून देव काय म्हणतात? मनोनिगा पंडुसुता. पंडुसुता म्हणजे पंडूच्या मुला, पांडवा म्हणजे अर्जुना. मनोनिगा पंडुसुता हे पांडवा. म्हणून काय आहे तर तू प्रियो आणि तूची श्रोता. तू मला खरा प्रिय आहे आणि तूच श्रोता. म्हणजे कोण? श्रोता म्हणजे ऐकणारा. तूच खरा ऐकणारा आहे. नाहीतर एखाद्याला जर म्हणलं हो तुम्हाला सांगतो बसा बसा बसा, ते तुमचं तुम्ही पाहून घ्या, मला टाईम नाही, आता वेळ नाही, त्याला निघालो. आम्हाला वेळ नाही. तुझी श्रोता म्हणजे ऐकणारा. तूच ऐकणार आहे, बाकी इथं कोणाला वेळ आहे?
18 औक्षणी तिकडं आहे, 17 औक्षणी तिकडं आहेत, 11 औक्षणी इकडं आहेत आणि 7 औक्षणी इकडं आहे. सगळं मिळून 18 औक्षणी आहे ना. मग इथं 18 औक्षणी आहे सगळे. मग 18 औक्षणीमध्ये ऐकणारं कोण आहे? तर मनोनिगा पंडुसुता तूची प्रिय आणि तूची श्रोता, म्हणून त्याला प्रियो म्हटलंय. प्रियो म्हणजे खरा प्रेमाचा, खरा श्रद्धेचा. खरी श्रद्धा तुझी आहे आणि म्हणून तुला मी हे सर्व काही सांगत आहे. वरी प्रियांची वार्ता प्रसंगी आली. या प्रसंगाने या सर्व प्रेमळ भक्तांच्या कथा किंवा प्रेमळ भक्तांची वार्ता आली या ठिकाणी, म्हणून सांगण्याची वेळ आली. देव म्हणतात विनाकारण मी सांगत नाही, म्हणून ती वेळ आलेली आहे, म्हणून बोलण्याचा हा प्रसंग आलेला आहे. तरी आता बोलो भले या सुखा मिनलो. देव म्हणतात ऐसे म्हणत खेबी डोलो लागला देव. देव म्हणतात आता काय होईल देव, जाऊ मी बोलतच राहतो, आता सांगतच राहतो. चला आता हा बोलण्याचा प्रसंग आला. हेही आपले काय आहे, भाग्य आहे. आणि भाग्याशिवाय ही गोष्ट घडू शकत नाही. म्हणून हे भाग्य आहे, म्हणून असं देव डोलायला लागले अशी मानायला व्हावं. हे खरं आपलं भाग्यच आहे. हो तू आवडता शिष्य मी देव, या ठिकाणी मी तुला प्रेमाच्या गोष्टी सांगतो आणि त्या प्रेमाच्या गोष्टी तू ऐकतोच आणि त्या दुनवत चालल्या, आणखी पुढं 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 चालल्यात. आणखी सांगायला मला तर भुरळ पडून गेली. देव म्हणतात सांगता सांगता बाकीच्या गोष्टी मला काहीच नाही राहिल्या, सगळ्या गोष्टींची भुरळ पडली. आणि एकटा तू आणि मीच दोघं जण, तू भक्त मी देव, दोघं जण. तेव्हा मग मी सांगतच आता चल पुढं काय असेल नसेल. तर पुढच्या 15व्या श्लोकामध्ये यस्मान्नो दुजेते लोको लोकांनो दुजेते चया हर्षा अमर्ष भय द्वेगीर मुक्तो यश सचमे प्रिय, हा पुढचा श्लोक आहे. तर तो पुढचा श्लोक या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि त्याच्यावरच्या ओव्या पण आपण थोडक्यात घेणार आहोत. चला चला